घरचे कार्यक्रम आटपले आणि दादा आम्हाला त्याच्या नव्या गाडीच्या राईडसाठी घेऊन गेला. तसं तर लेट झाला होता, पण कशी तरी अण्णाने शुभ्रा आणि अन्वयसाठी परमिशन दिली होती, त्यामुळे ते दोघे जामच खुश होते. तसं तर माझा दादा लहानपणापासून ओवली, तो गाडी खूप लवकर शिकला. त्याला गाड्यांबद्दल वेगळीच क्रेज होती आणि आता त्याने नुकतीच त्याची हॅरियर ही पहिली गाडी घेतली. गाडीतली ॲडव्हान्समेंट खरंच खूप कडक होती, एकदम लक्झरियस. शुभ्रा, तनू, प्रज्ञाने सनरूफची मजा घेतली. कुठेतरी जावं म्हणून संगमेश्वर जवळच्या सप्तेश्वरला जायचा प्लॅन माझाच. जंगलाचा निर्मनुष्य खडगळीचा रस्ता बघून सगळ्यांनी माझ्यावर डाऊटच घेतला. सोबत छोटी पोरं, त्यामुळे टेन्शनच आलं होतं. तेवढ्यात मंदिर सापडलं. सप्तेश्वर हे मंदिर कोकणातील एक अत्यंत प्राचीन स्वयंभू शिव मंदिर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. हे मंदिर घनदाट देवराई व डोंगराच्या कुशीत वसलेले. मी इथे पहिल्यांदाच आली होती. इथलं प्राचीन जलव्यवस्थापन व सतत वाहणारे गोमुख इथलं मुख्य आकर्षण आहे. असं म्हणतात, इथल्या पाषाणात बांधलेल्या सुंदर व स्वच्छ कुंडात 7 पाण्याचे प्रवाह एकत्र येतात. सप्तेश्वर कोकणाच्या इतिहासाची साक्ष आहे आणि म्हणूनच अनेक पर्यटकांसाठी ही आवडती जागा आहे. खरंच निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळीच शांतता मिळते मनाला. पाण्यात थोडी मजा मस्ती करून निघताना काही बायका लावणी लावताना दिसल्या. खूप इच्छा होती चिखलात उतरून लावणी लावायची, पण दादा पुन्हा गाडीत घेणार नाही या भीतीनेच दुरूनच त्यांच्याशी गप्पा मारल्या. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. काय चिखल खेळायचो, पावसात लावणी लावताना मजा यायची. आता अंधार खूप झाला होता, मग पुन्हा डान्स करत करत घरच्या वाटेला निघालो.